यानंतर जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यानं भाजप प्रचार कार्यालयामध्ये महिलांचं उपोषण सुरू आहे। शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आमचं काम असून आम्हाला तिकीट का दिलं जात नाही असा सवाल उपोषणकर्त्यांनी विचारलाय। पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवरती कारवाई होणार असा इशारा देखील किशोर शितोळे देत आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक महिला उमेदवारांना अश्रूही अनावर झालेत। काय सांगा सर, आता सुद्धा आपण गेले होते, समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना उमेदवारीची इच्छा होती, इथपर्यंत ठीक होतं, त्यांनी मागणं हट्ट करणं, पण त्या ज्या पद्धतीने अकांड तांडव करतायत किंवा जो हट्ट धरून त्या उपोषण वगैरे असं करतात, असं भाजपमध्ये अजिबात अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही आणि हे पक्ष कधीही खपून नाही घेणार। तोडगा कसं निघाला? त्यांचं असं म्हणणं आहे की बॉन्डर लिहून पाहिजे स्वीकृत नगरसेवक पद। असं कुणीही भाजपमध्ये कुणी शब्द कुणाला देत नसतं। असे कुठलेही आश्वासनं देऊन कार्यकर्ते सांभाळणं ही भाजपची पद्धत नाही। जे काही होणार असेल ते चांगलं त्या वेळेला निर्णय केला जातो। प्रत्येकाला असं योग्य संधी दिल्या जातात, पण मलाच मिळालं पाहिजे आणि मी म्हणेल ते ऐकलं पाहिजे असं शक्य नाहीये। या उपोषणामुळे पक्षाचे शिस्तभंग होते? अर्थात पक्षाची प्रतिमा डागाळायला असं तुम्ही प्रसिद्ध माध्यमांपुढे जाऊन वागणं आणि असं करणं हे अभिप्रेत नाहीये। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी।